नागेशचे धडाडीचे कार्यकर्ते, दोघं धडाडीचे बॅट्समन विजय कोळवणे व उमाकांत भाटे हे ग्राउंडवर आलेले आहेत. बघूया 50-50 रन त्यांनी शपथ घेले इथं. 50 रन आम्ही दोघंच काढू, कोणी बाकीचं खेळायचं नाही असं ते सांगून गेलेले आहेत. कृपया आलेल्या सर्व पाहुणे मंडळी, अतिथीगण, खेळाडू आणि क्रिकेट प्रेमींना विनंती आहे, स्थानिक संघ आपल्या होम ग्राउंडवर खेळताना सर्वांना विनंती आहे की या त्यांनी ठिकाणी जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे चषकाच्या वतीने, तर नागेश्वर सर्वांनी क्रिकेट जेवणाचा क्लब बी आस्वाद घ्यायचा आहे. नाशिक वर्सेस हर हर महादेव नंदुरबार. कृपया सर्वांनी 2 मिनिटं लक्ष द्यायचं आहे. जेवणाचा कार्यक्रम केलेला आहे, आचार्य आणि त्यांचं जेवणाची वेळ इथे संपत आहे. कोणी जर गावाचे खेळाडू बाकी असतील तर त्यांनी त्वरित जेवून घ्यायचं आहे. नंतर जेवणाचा सेटअप उचलण्यात येणार आहे थोड्याच वेळात. मी नाशिक मित्रांनो, हिवारी चषक 2024च्या मन वतीने समुद्रासारखं विशाल ठेवा. नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. द्वेष नको, विचार रुजवा. माणसं मशाल बनवून तुम्हाला भेटायला येतील. आजचा हा सामना नागेश्वर क्रिकेट क्लब वर्सेस हर हर महादेव नंदुरबार. हा पहिला चेंडू डॉट बॉल, 1 बाउन्स. कृपया सर्व खेळाडूंना एक विनंती आहे की पंचांशी कुठल्याही प्रकारचा आर्ग्युमेंट्स करू नये. पंचां पुढचा चेंडू आणि हा डिफेन्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव घेण्यात, दुसरी धाव घेण्यात यशस्वी. गचाळ क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. विजू कोळवणे, नागेश्वर क्रिकेट क्लब बी संघ. आपल्या सुंदर खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करत असताना हा पुढचा चेंडू व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. जे के मोटर्सचे संचालक नरेश ठोसरे हे पण इथे आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. त्यांनी स्टेजकडे यायचंय. नरेश भाऊ ठोसरे स्टेजवर या. विष्णुभाऊ जिंजर्डे यांना White ball. विनंती आहे की त्यांनी नरेश भाऊ ठोसरे यांना याचप्रमाणे बॅच लावून त्यांचं स्वागत करायचं आहे. नागेश्वर क्रिकेट क्लबची धावसंख्या झालेली आहे 4 रन. पहिला ओव्हर 2 चेंडू 4 धावा. उमाकांत भाटे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक विजय कोळवणे. बॉलिंग एंडला राजेश त्रिकाळ. सुंदर असा शॉट आणि एक धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या झालेली आहे 5 रन, 6 रन. 6 रन पहिली ओव्हर. 4 बॉल. सिंगल धाव घेण्यात यशस्वी. त्याचप्रमाणे धाव संख्या झालेली आहे 7 रन पहिली ओव्हर. लास्ट चेंडू, शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. पॉवर प्लेची 6 ओव्हर रन, चालू आहे. 6. शेवटचा चेंडू. एक रन, 1 ओव्हर. 1 ओव्हर
8 रन. यापुढील सामना साईराज क्रिकेट क्लब नाशिक वर्सेस VJCC क्लब जळगाव यांच्यामध्ये एक फ्रेंडली मॅच होणार आहे. 4 ओव्हरची मॅच असेल ती. हॅलो, माईकवर आपल्या घरचं काही चालवू नका, सगळे ऐकताय तिथे. योगेश कुंभारे दुसरा ओव्हर. सुंदर असा शॉट, कडक आणि या catch दोन्ही संघाकडून आपापल्या संघासाठी, संघ जिंकण्यासाठी कष्टाची पराकाष्ठा सुरू आहे. डोक्यावर तळपता सूर्य आणि हातात तळपती बॅट घेऊन विजय कुंभारे स्ट्राईकला, विजय कोळवणे स्ट्राईकला उभा आहे. बॉलिंग एंडला योगेश कुंभारे आणि हा पुढचा चेंडू माईक एंड मधून पूर्ण आवाज या ठिकाणी येत होता. 2-2 रन घेण्याची चळवळ महागात पडली आणि 1 रन घेऊन उमाकांत भाटे बळीचा बकरा बनले. आवश्यकता नसताना दुसरा रन. असो, त्यांच्या धावीवरून असं वाटत होतं की ऊन जास्तच लागतंय. रन घेण्यापेक्षा पॅव्हिलियन मध्ये येऊन थंड वातावरणाचा आस्वाद घ्यावा आणि डोक्यालाही शांत करावं आणि बॅटलाही शांत करावं, अशा प्रकारे ते मैदान सोडून बाहेर निघत आहेत. पुढचा फलंदाज अनिल भोजने आपल्या संघाची कमान सांभाळण्यासाठी मैदानात उतरलेत. नॉन स्ट्राईक एंड अनिल भोजने, स्ट्राईक एंड विजय कोळवणे. योगेश पुढचा चेंडू आणि हा सुंदर असा चौकार मारण्याचा प्रयत्न.
तर यश मिळाल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तुमचं कष्ट हे प्रामाणिकपणे करा. यश निश्चित तुमचंच आहे. आणि त्या यश मिळवण्यासाठी दोन्ही संघांना आपापल्या पद्धतीने प्रयत्न करायचे आहेत, आपापल्या पद्धतीने कष्ट करायचं आहे. या उन्हाला बाजूला सारून जर खरंच थंड वातावरणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर मन अस्थिर न ठेवता स्थिर ठेवा, मन शांत ठेवा. डोकं शांत राहिलं की खेळाचे विचार आपोआप तुमच्या मनात रुजतील आणि रुजलेले विचार प्रत्यक्षात समोर येतील. तुमची बॅट ही तळपती ठेवा. तळपत्या बॅटने आम्ही रसिक प्रेक्षक इथे खुश होणार. त्यासाठी आम्हाला खुश करण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही तुमच्या संघासाठी यशस्वी प्रयत्न कराल आणि यश खेचून आणाल. हा वाईट बॉल विशाल, तिसरा ओव्हर संघाचा आणि विशालचं पहिलं षटक. संघाची धावसंख्या झालेली आहे 17. नागेश्वर क्रिकेट क्लब वर्सेस हर हर महादेव नंदुरबार. या ठिकाणी 5वा सामना सुरू आहे. अत्यंत उत्कृष्ट असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच नियोजनबद्ध कार्यक्रमात हा 5वा सामना खूप सुंदररित्या आपल्या समोर सादर होत आहे. सुंदर असा शॉट मारण्याचा प्रयत्न त्यात असफल. आयोजकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. या तळपत्या उन्हात कोणत्याही परिवाराला म्हणा किंवा प्रत्यक्ष खेळाडूला म्हणा कुठलाही त्रास होऊ नये आणि प्रत्येक खेळाडूने आपल्या सामन्याचं आयोजन हे घरी बसून पाहावं यासाठी यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण केलेलं आहे. जेणेकरून आजचा दिवस उद्याचा दिवस आपल्या घरी शांत वातावरणात आपल्या संपूर्ण परिवारासह सदरचे सामने आणि हा समाज एकजुटीसाठी सर्व किवारी परिवारासाठी कसा प्रयत्न करतोय, काय करतोय, खेळाच्या माध्यमातून एकत्रितपणा कसा आणण्याचा प्रयत्न करतोय हा संपूर्ण परिवाराला दिसावा, समजावा, कळावा यासाठी लाईव्ह प्रक्षेपण घरी आपल्या परिवारासोबत पाहण्यासाठी नियोजन केले. याबद्दल त्यांचे खरंच मनपूर्वक आभार. उत्तुंग असा आणि हा कॅच संतोष नाईक, मोहन अंबरपुरे, मंगेश झिंजर्डे, विनोद दामोदरे, मयूर श्रीखंडे, विलास दामोदर, अविनाश भाटे, अक्षय अंबरपुरे, सचिन ससाने, अमोल ससाने, विजय मोरे, जितू दामोदरे, अविनाश कुंभारे, दिनेश नाईक, राहुल ससाने आणि सर्व समाजातील घटक सदस्य ज्यांनी या कार्यक्रमासाठी आपलं योगदान दिलं. आर्थिक असो, मानसिक असो, शारीरिक असो, ज्या प्रकारे यांनी योगदान दिलं त्या सर्वांचे, शुभचिंतकांचे नागेश्वर क्रिकेट क्लब आणि साईराज मित्रमंडळ व जोशी समाज सेवा संघ नाशिक मेरुणकर यांच्या वतीने मनपूर्वक आभार. उत्तुंग असा आणि हा कॅच ड्रॉप आणि चौकार. विनीत कानडे यांच्या बॅटमधून आज चौकार निघालेला आहे. कॅच ड्रॉप झालेली आहे. धाव संख्या झालेली आहे
या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य लाभले ते माननीय श्री ॲडव्होकेट राहुलभाऊ ढिकले, आमदार नाशिक पूर्व विधानसभा, माननीय श्री हेमंत अण्णा शेट्टी, माजी नगरसेवक, माननीय श्री दिगंबर भाऊ मोगरे, सामाजिक कार्यकर्ते, माननीय श्री नंदूभाऊ शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, या सर्वांचे समाजाच्या वतीने, सर्व सातगाव खेळाडूंच्या वतीने आणि पूर्ण समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार. वळू या सामन्याकडे. 3 ओव्हरची समाप्ती झाली आहे. धाव संख्या झालेली आहे 21. 3 ओव्हर 7 रन पर ओव्हर. रनरेटने धाव संख्या सुरू आहे. त्याचप्रमाणे सदर चषकासाठी ज्यांचे मोलाचे सहकार्य लाभले ते दिलीप ससाने, रमेश विधाते, हेमंत दामोदर, कृष्ण जोशी, संजय जोशी, रतन भाटे, लैलेश नाईक, संजय दामोदरे, मोहन ससाने, दिलीप अंबरपुरे, नरेश ठोसरे, संतोष भाटे. गुरुजी, आपण अनमोल सहकार्याबद्दल जोशी समाज सेवा संघ नाशिक मेहरुणकर तसेच नागेश्वर मित्रमंडळ, साईराज मित्रमंडळ व सर्व क्रिकेट प्रेमींच्या वतीने मनस्वी आभार व धन्यवाद. नाशिक मेहरुणकर संचलित नागेश्वर मित्रमंडळ व साईराज मित्रमंडळ यांच्या वतीने आलेल्या सर्व अतिथीगण, देणगीदार, ज्येष्ठ व युवा सभासद, खेळाडू व क्रिकेट प्रेमींचे हिवाळी चषक 2024 नाशिकच्या वतीने हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. अंपरचा व्हाईट बॉलचा इशारा. तुम्ही तयार राहा. पुढची मॅच तुमची आहे. नाही, आहे ते थांबलेले. वळू या सामन्याकडे. राजेश त्रिकाळ आपलं दुसरं षटक आणि संघाचं तिसरं षटक. आणि ही विकेट गेलेली आहे. या ठिकाणी विजय कोळवणे यांनी आपल्या संघासाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. वैयक्तिक 9 धावा करून विजय कोळवणे हे बाद झालेले आहेत. पुढील फलंदाज किशोर सपकाळ, नागेश्वर क्रिकेट क्लब बी. धावसंख्या झालेली आहे रन. चौथं षटक सुरू आहे. राजेश त्रिकाळ आपल्या धारधार गोलंदाजीने समोरच्या टीमला घाबरवत आहेत, दडपणात आहे. बॉल झाले आहेत 4 बॉल 4 चेंडू. चौथं षटक. राजेश जोशी यांचं दुसरं षटक. संघाची धावसंख्या झालेली आहे 24 आणि 8 डॉट बॉल. अतिशय दडपणाखाली खेळताना दिसत आहे नागेश्वर क्रिकेट क्लब. मी मगाशीच म्हटलं की तळपतं ऊन आहे आणि त्या तळपत्या उन्हाच्या प्रमाणे आपली बॅट पण तळपत राहो आणि या रसिक प्रेक्षकांना, या क्रिकेट रसिकांना आपल्या बॅटने सुंदर असं षटकाराने चौकाराने मनमोहित करावं आणि आपल्या संघाला
खर तळपण्याचा प्रयत्न केलेला आहे. आलेल्या धावसंख्या सर्व झालेली क्रिकेट आहे प्रेमींना विनंती आहे, ज्यांचं कोणाचं 26. जेवण बाकी असेल त्यांनी धावसंख्या त्वरित झालेली जेवण आहे करून घ्या. 26. 4 ओव्हर 26 रन. आचारी जेवणाचा काउंटर क्लोज करण्यावर आहे. ज्यांचं जेवण बाकी असेल त्यांनी त्वरित जेवण करून घ्या. सर्वांना विनंती आहे. ओके संदेश भाऊ, चाल द्या. सिद्धिविनायक क्रिकेट क्लबचे कप्तान विशाल हे पण इथे आलेले, यांचं स्वागत. पूर्ण टीमला घेऊन आलेले. मागे प्रॅक्टिस चालू होती, सगळे पाहत होते. स्ट्रॅटेजी डिफाईन झाली, स्ट्रॅटेजी. हॅलो, मुंबईकर जोशी समाज येथील आपले समाज बांधव श्री संदेश भाऊ मोरे यांचे हिवारी चषक 2024 नाशिक तर्फे मनस्वी आभार. खूप सुंदर असं समालोचन त्यांनी येथे केलेलं आहे. संदेश भाऊ मोरे, तुमचं मनापासून आभार. नागेश्वर क्रिकेट क्लब बी नाशिक संदेश भाऊ वर्सेस व्यासपीठाजवळ यायचंय. नंदुरबार. संदेश भाऊ मोरे कोणाची बॅटिंग आहे? नागेश्वर बॅटिंग करतायत. चला, नागेश्वर क्रिकेट क्लब बी नाशिक विरुद्ध हर हर महादेव नंदुरबार. नाशिक जिल्ह्यातील प्रख्यात डायमंड ग्रुप यांचंही स्वागत आहे. डायमंड ग्रुपचे संतोष मोरकर यांना विनंती आहे, यांनी व्यासपीठावर यावे. चला, सुरुवात. मिडियम पेस बॉलर आणि मारलेला असा लेग साईडकडे सुंदर असा शॉट. बघूया किती धावा घेत आहे. 1 धाव पूर्ण. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण केलेला आहे. लेग साईडकडे मारलेला शॉट. मिडियम पेसर बॉलर. सुंदर असे पहिली इनिंग आहे, सेकंड इनिंग आहे? पहिलीच इनिंग आहे. फर्स्ट बॉल. राईट हँडेड बॅट्समॅन उंचापुरा, त्याचा जोडीदार तो पण उंचापुरा बॅट्समॅन. बघूया काय करतो बॉलर आपल्या संघासाठी. आणि फुल टॉस घेतलेला ऑन साइड कडे मारलेला शॉट. मिड ऑन कडे पण 2 धावा घेण्यात यशस्वी. रनआउट करण्याचा प्रयत्न पण यश आलं नाही. मित्रांनो, क्रिकेटमध्ये यश अपयश हे चालूच असतं. 6-4 आउट, नॉट आउट, LBW. पण आपलं धैर्य न कसता पुन्हा एकदा विजयासाठी आपण सज्ज राहायचं. बघूया नेक्स्ट बॉल कसा असेल तो. सुंदर असा यॉर्कर टाकला बॉल, तेवढाच असा मारण्याचा प्रयत्न. ऑफ साइड 1 रन पूर्ण केलेला आहे. दुसरा धाव घेण्यात पूर्ण यशस्वी. लेफ्ट हँड पेसर बॉलर तो, जर्सी नंबर 5 पंकज. आपलं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. बघूया त्याचा नेक्स्ट बॉल कसा असेल तो. हवा का झोंका भी है, इसके लिए एक एडवांटेज होता है बैट्समैन और बॉलर को. देखते हैं अगली गेंद कैसी होती है वो. और ये फाइन लेग की तरफ जाता हुआ शॉट. 1 रन पूरा. अच्छी बैटिंग. और स्कोरबोर्ड सांगा. स्कोरबोर्ड स्कोर कितना हो गया? 33. 33 रन हो गए. 33 रन. सेकेंड लास्ट बॉल और ये मारा हुआ शॉट. देखते हैं पर कैच छूट गया है जर्सी नंबर 77 की ओर से. बहुत ही मुश्किल नहीं था पर इतना भी आसान नहीं. चलो, हार्ड लक, बेस्ट ऑफ लक नेक्स्ट टाइम. थोड़ा ध्यान रखिए, कंसंट्रेशन बढ़ाइए. और ये मारा हुआ लेग साइड में शॉट. देखिए कितने रन होते हैं वो.
और फील्ड, और ये अच्छी फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग, लंबे कद, उसकी पूरी एडवांटेज उनको, और 2 रन निकालने में सफल। 5 ओव्हर खत्म होने के बाद स्कोर है 35 रन आपण त्याला म्हणतो, इंग्लिश में उसको बोलते हैं 35। चलो चलो, अभी लास्ट और आना शेष। हवा का झोंका भी है, जितनी गर्मी है उतनी हवा भी है। ये अच्छी एक कंडीशन है क्रिकेट खेलने के लिए। अभी देखते हैं लास्ट गेंद और कौन डालते हैं, बॉलर्स नेम कौन है। चलिए जल्दी फील्ड सेटिंग कीजिए, अपने को बहुत मैचेस खेलने हैं दोस्तों। स्कोर 35 और 5 ओवर हो गए, 5 ओवर्स। और ये मारा हुआ बेहतरीन शॉट, और ये पुल बोलते हैं। और ऑन साइड की दिशा में 6 रन। अभी नेक्स्ट बॉल कैसे करते हैं, देखते हैं रिप्लाई कैसा होता है। और मारने का पूरा प्रयास, पर बीट हो चुकी है ऑफ साइड में। अच्छी कलेक्शन विकेट कीपर के द्वारा। 2 बॉल हो चुके, यानी 4 बॉल आना शेष। देखते हैं अगली बॉल। फिर से घुमाने का प्रयास, पर हर बार दिवाली नहीं होती। कभी कभी अपनी टेक्निक पर भी ध्यान देना पड़ता है। अच्छी बॉलिंग, दोन बरोबर आहे ना, बरोबर आहे ना। और ये वाइड का इशारा ऑफ साइड की तरफ से। 1 मीटर अंदर पिचिंग होने के बाद अगर कलेक्शन 1 मीटर के बाहर हुआ दोस्तों, तो वो क्रिकेट के लैंग्वेज में वाइड करार दिया जाता है। बबलू 15। हेलो, ये व्हाट इज, नहीं क्या है वो, रिटायर हर्ट है क्या, वो रिटायर हर्ट है क्या? ओके ओके ओके, ठीक है। विनीत रिटायर हो चुके इस इनिंग से। अभी गजेंद्र उनकी जगह पे भेजे गए अपनी टीम की तरफ से। देखती है राइट हैंडेड बैट्समैन, युवा बल्लेबाज इस प्रकार से अपनी बारी को समाप्त करते हैं। अच्छी बैटिंग करने के बाद उनके लिए थोड़ा टालिया दोस्तों। अच्छी इनिंग उन्होंने अपने टीम के लिए खेली। 16 रन निकाले कुल मिलाकर इस इनिंग में, और मारने के प्रयास पर बीट हुए। चार बॉल हो चुके कुल मिलाकर, 5 हो गए क्या? वाइड, एक मिनट वाइड गया था, वाइड गया था।
पांच हो गया क्या? ओके ओके, लास्ट बॉल लास्ट बॉल। सो बेहतरीन शॉट देखते और नो, चौका। नाम हर हर महादेव नंदुरबार। पहली नागेश्वर बी टीम ने बैटिंग करते हुए 47 बनाए, यानी आपको 48 रन्स चाहिए जीतने के लिए। एक मिनट थोड़ा मेरे लिए रखो। चलो, इसको स्कोरिंग आता है, स्कोरिंग स्कोरिंग, चलो स्कोरिंग पे बैठ जाओ, स्कोरर बैठ जाओ कोई तो। चलो शुरू करो। नागेश्वर क्रिकेट क्लब बी नासिक बनाम हर हर महादेव नंदुरबार, 6 ओवर के मैच। ओ अरे स्कोरिंग की तरफ कोई आ जाओ, स्कोरिंग, स्कोरर है कोई? स्कोरर स्कोरर स्कोरर, चलो स्कोरर लिखने के लिए कोई ऊपर आ जाओ दोस्तों। मैच चालू है। अरे स्कोरर है क्या भाई, कोई स्कोरर? स्कोरिंग कर, स्कोरिंग मित्र। अच्छी गेंद, चलो दोस्तों शुरू करो, मुकाबला शुरू करो। चलो आ जाओ, बैठ हर जाओ। हर महादेव नंदुरबार यांना विनंती आहे, त्यांनी पटकन त्यांचे 2 बॅट्समन पाठवायचे आहे। आपल्याकडे वेळेचं बंधन आहे मित्रांनो, समजून घ्या, अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत। हर हर महादेव 2 ची मॅच साईराज क्रिकेट क्लब नाशिक वर्सेस विजेसीसी जळगाव यांच्यात फ्रेंडली मॅच होणार आहे 4-4 ओव्हरची। चला बैट्समैन नेम, हर हर महादेव, आपले दोघंही पटकन बॅट्समन पाठवा मित्रांनो, मॅच चालू करूया। हर हर महादेवचे कोणते बॅट्समन आले अनाउंस करा कमेंट्री चला। बॉक्स। नहीं नहीं अभी तक आए नहीं दोस्त, अच्छा, उनका लड़का कोई आया नहीं क्या? नहीं नहीं अभी आए नहीं उनके। हर हर ओके। महादेव। चलो हर हर महादेव, नंदुरबार। आपला एक मुलगा कॉमेंट्री बॉक्स कडे पाठवा। हर हर महादेव, राजेश भाऊ आपला एक मुलगा कॉमेंट्री बॉक्स कडे पाठवा। चलो नए बल्लेबाज,
हॅलो, हर हर महादेवचा एक राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्सकडे नाव सांगण्यासाठी पाठवा कृपया. आला ना? किती? प्रतीक काय स्ट्राईकला ना? नाही, स्ट्राईकला कोण आता? प्रतीक. आणि नॉन स्ट्राईकला योगेश. स्ट्राइक को है प्रतीक, नॉन स्ट्राइक को योगेश. और बॉलर्स नेम अनिकेत अपनी पहली राइट आर्म मीडियम पेस. सुंदर ऐसा बॉल, बहुत ही अच्छी तरीके से सूझबूझ की तरफ से मारा हुआ शॉट. प्रतीक आणि योगेश असे उठते इनिशियली बस. देखते हैं अपनी नेक्स्ट बॉल कैसी रहती है. वाइट का इशारा अंपायर की तरफ से. अच्छे एम्पायरिंग. एक वाइट टाकला. दैट्स आउट. देखिए बॉल कैसी थी, हाथ में से छूटी, ऐसे लगा कि विशाल. नेक्स्ट विशाल. इनिशियल लिखते जाओ. चलो शुरू करो. दौड़ो दोस्तों, जरा रनिंग फास्ट करो. कमान, दौड़ो. अच्छी फील्ड. एक ओवर का पावर प्ले. शॉट हवा में देखते हैं और ये 6 रन. और ये 7 रन हो चुके हैं कुल मिलाकर. अच्छी बैटिंग. लॉन्ग ऑन की तरफ मारा हुआ शॉट, कोई जवाब नहीं. बेहतरीन शॉट अपने बल्ले के बीचों बीच. 6 रन. नहीं, ये वाइड का इशारा. एक अतिरिक्त रन के साथ और ये हवा में गेंद. देखते क्या होता है. और ये ड्रॉप. नो कंसंट्रेशन नहीं. ये कैच हो सकता था क्योंकि बॉल डाल के बॉलर आगे जाते हैं और ले सकते थे, पर किया उन्होंने प्रयास, पर सक्सेस नहीं हुए पूरी तरह से. 8 लाख. नेक्स्ट टाइम थोड़ी कंसंट्रेशन बढ़ाए. बॉल कितने हो गए? एक मिनट. पहला बॉल 1 और 6. एक मिनट. एक सिग्नल काढला बरोबर आहे. एक सिग्नल काढला, एक 6 बरोबर आहे. एक वाइड का छोड़ दो ना, वो 2. विकेट 3. 4 बॉल 4. लिहिना तू. अरे लिहिना मी सांगतो तुला. लिहिना सांगतो मी तुला.
4 बॉल झाले, 4 बॉल बरोबर आहे. हा. ये 5 बॉल. रुको रुको, नहीं रुकेगा बॉल. 5 बॉल. स्कोर है 13 रन 13. और ये और एक ओवर की समाप्ति के बाद दाव संख्या है 13 रन. कुल मिला के उनको चाहिए 48 रन जीतने के लिए. आर महादेव नंदुरबार को जीतने के लिए चाहिए 48. उसमें से उन्होंने 13 रन बना लिए. और दूसरी ओवर डालने के लिए बॉलिंग एंड से आ रहे हैं संतोष. हाँ, अभी इधर संतोष लिखो, 2 नंबर पे संतोष लिखो, सिर्फ संतोष. मराठी में चालेल, संतोष. ठीक है. 47 बजे. बॉलर्स नेम संतोष, काफी एक्सपीरियंस. देखते हैं अपनी बॉलिंग एंड की तरफ से मेरे ख्याल से 10-15 रनों का उनका रनअप. मीडियम पेसर बॉलर होंगे. देखिए अपने टीम के लिए क्या कर पाते हैं. अगली गेंद के लिए तैयार दोस्तों. और मारा हुआ हवा में शॉट. देखते क्या होता है, पर प्रयास दोस्तों बहुत जरूरी है. कैच हालांकि ये हो सकता था. 2-3 फील्डर वहां गैदर हुए, पर फिर भी 3 फील्डर के बीचों बीच गेंद नीचे गिरी और सक्सेस. फिर भी 1 रन. दूसरी गेंद संतोष अपनी, देखते हैं किस प्रकार से डालेंगे. और ये ऑन साइड की दिशा में मारा हुआ शॉट. देखते कितने रन होते. थोड़ी सी मिस फील्ड और अच्छी थ्रो. 2 रन लिखिए स्कोरर. दो रन. एक क्या 2 रन ना. ठीक है 2 रन. हाँ 2 रन. अगली गेंद संतोष, राइट आर्म मीडियम पेसर. देखते हैं किस रणनीति से डालेंगे. फील्ड प्लेसिंग बहुत ही सही लगाई है. 5 फील्डर मेन सर्कल के बाहर राइट हैंड बैट्समैन का सामना करेंगे. और ये मारा हुआ डिफाइन की तरफ शॉट. अच्छी फील्डिंग, अच्छी थ्रो, बट अच्छा बैकअप. बैकअप भी बहुत जरूरी है क्योंकि यहाँ और थ्रो के रन है. फील्ड करने के बाद थ्रो फेंक कर उसको बैकअप करना, ये भी एक आर्ट है क्रिकेट में. बेहतरीन और गुड शॉट ऑफ साइड की तरफ मारा हुआ, पॉइंट की तरफ. अच्छी फील्डिंग. 18 रन हो चुके. युवा कद के रेड कैप पहने हुए हमारे खिलाड़ी, उन्होंने अच्छी फील्डिंग की. समझबूझ कर संतोष अपनी अभी 5वीं गेंद. और हवा में मारा हुआ ये ऑफ साइड पे शॉट. देखिए क्या होता है, बट नहीं, प्रयास करना चाहिए था. मेरे हिसाब से ये कैच हो सकता था. अभी कितने दो, हेलो अंपायर, कितने रन निकाले? 2 रन निकाले. 2 रन. थैंक यू. 2 रन से संतुष्ट. 20 रन हो चुके हैं स्कोर. मिड ऑफ को चांस था, बट अभी ये लास्ट बॉल. देखते हैं संतोष अपने टीम के लिए कैसे डालते हैं.
और ये फिर से लेग साइड में मारा हुआ शॉट, बेहतरीन शॉट है, देखते कितने रन होते हैं। और प्रयास पूरा किया, पूरी अपनी ताकत झोंक दी है, पूरी रनिंग बिटवीन द विकेट्स, एकदम बेहतरीन बात। चौबीस रन जीतने के लिए उनको चाहिए 47 रन्स, अपने स्कोर को पूरा करते हुए धीरे धीरे आगे बढ़ते हुए। नेक्स्ट बॉलर्स नेम, बॉलर्स नेम विलास, इधर लिखो विलास। विलास अपनी पहली ओवर और टीम के लिए तीसरी ओवर लेकर आ रहे। शॉट ऑफ रन अप, देखते हैं सीनियर प्लेयर अपने टीम के लिए क्या कर पाते हैं। राइट हैंड बैट्समैन उनका सामना करेंगे, फील्ड प्लेसिंग लगाकर पूरी समझदारी के साथ। दिल थाम के बैठिए दोस्तों, अच्छी क्रिकेट आपको यहाँ देखने की मिल रही है। और बेहतरीन बॉलिंग इस समय, देखिए शॉर्ट रन अप लेकर भी उन्होंने एक ऐसा बॉल डाला जिसमें बैट्समैन भी जोशी समाज सेवा संघ नाशिक मेहरुणकर संचालित नागेश्वर मित्र मंडळ व साईराज मित्र मंडळ आलेल्या सर्व अतिथीगण, देणगीदार, ज्येष्ठ व युवा सभासद, खेळाडू, क्रिकेट प्रेमींचे किवारी चषक 2024 नाशिकच्या वतीने हार्दिक स्वागत। तुमच्या या अनमोल सहकार्यासाठी आपले मनस्वी आभार। स्वागतोत्सव नागेश्वर मित्र मंडळ, प्रवीण मधुकर भाटे, साईराज मित्र मंडळ, राजेश प्रकाश ससाने। 24 रन झालेले आहेत। स्कोर 24 वाईड बॉल चेक करायचा का? चेक वाईड बॉल चेक करायचा आहे का त्यात? एक मिनिट हॅलो, आता बटन दाबलं, आता बटन दाबलं, कोण ढालला? हॅलो, पुढील मॅच ही साईराज क्रिकेट क्लब नाशिक वर्सेस VJCC जळगाव यांच्यामध्ये एक फ्रेंडली मॅच होणार आहे 4 ओव्हरची। दोन्ही संघांनी तयार आहे। VJCC आहे का? नाहीये, ओके। यापुढील मॅच सिद्धिविनायक क्रिकेट क्लब मुंबई वर्सेस न्यू शक्ती क्रिकेट क्लब नंदुरबार यांच्यात होणार आहे।
दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉस मंचावर यायचंय. थर्ड अंपायर डिसिजन द्या. वाईट दिला, अंपायर वाईट दिलाय. पुढील मॅच ही सिद्धिविनायक क्रिकेट क्लब मुंबई वर्सेस न्यू शक्ती क्रिकेट क्लब नंदुरबार यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉस मंचावर यायचं आहे. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब कप्तान मी संतोष भाऊ नाईक व संतोष भाऊ मोरकर यांना विनंती करतो. लैलेश भाऊ नाईक यांना विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस मंचावर यायचं आहे. या संतोष भाऊ तुम्ही पण या. संतोष बॉल मोरकर किती आले? हॅलो हॅलो बॉल टॉस उधळायचा आहे. वाईड. दोन बॉल. वाइड, तीसरा वाइड. हेलो तीसरा वाइड. तुम इधर देखो, तीसरा वाइड है. हाँ पहले, हाँ ओके वाइड एंड पहले वाइड घे आणि 22चे 4 रन, टोटल 5 रन. पुढील सामना सिद्धिविनायक क्रिकेट क्लब मुंबई वर्सेस न्यू शक्ती क्रिकेट क्लब नंदुरबार यांच्या टॉस का बॉस मंचावर टॉस होत आहे. बघूया ओके. दोनच बॉल झाले ना. पुन्हा उडवा, दोन बॉल मागच पडला पाहिजे. खाली पडला. हा तिसरा बॉल. आता 2 रन घेतले, 2 रन. हा ओके. थांबा 1 मिनिट सर्व. न्यू शक्ती क्रिकेट क्लब नंदुरबार यांनी पहिला बॉल, दुसरा, टॉस जिंकून तिसरा, चौथा फिल्डिंग वाईड, घेतलेली आहे. 5वा वाईड आणि आता 6वा. सिद्धिविनायक टोटल क्रिकेट क्लब 3 मुंबई बॉल यांना झाले, 3 बॅटिंग बॉल. करावी लागणार आहे. 3. मला माहिती मी बघितलं. पहिला सिंगल काढला, दुसरं 2 रन आले, त्याच्यानंतर 3 वाईड, 4 गेला. ओके 1 मिनिट. येस एक्स. ओके थँक्यू. 1 मिनिट. आता इथे 6 आली पहिले. इथे ॲग्रिगेट 6 कर. ते जाऊ दे आता, तू पहिले ॲग्रिगेट 6 कर इथे. 1 मिनिट. अभी बॉल कितने हो गए? 1 मिनट मेरे को देखो. 1 2 3 4 बॉल हो गए सर. 4 बॉल. ओके 4 बॉल. अरे त्याला नव्हतं जमत ते. मी त्याला म्हटलं तू ॲग्रिगेट स्कोअर पहिले लिही बरं का, कारण महत्वाचा ॲग्रिगेट स्कोअर असतो. बाकी इंडिव्हिज्युअल लिहिल्यानंतर चालतो. ॲग्रिगेट स्कोअर मध्ये मिस्टेक नको व्हायला. बरोबर की नाही? बरोबर लिहित होता तो, फक्त तो इंडिव्हिज्युअल स्कोअर लिहित नव्हता. त्याला स्कोरिंग सगळे लिहिलेलं आहे, एकदा परफेक्ट लिहिलेलं आहे. मी होतो नाही ते. चौका 4 रन. हाँ विशाल के सामने 4 रन लिखो. 4 रन ठीक है. अभी 1 2 3 4 5 बॉल हो चुके. लास्ट बॉल है और स्कोर हो चुका है 43 ना. 43 रन्स. क्या बहुत सिंपल चांस. कॉटन बोल्ट का अच्छा चांस था. ओवर की समाप्ति के बाद 44. ओके करेक्ट. अभी 44 रन्स हो चुके 3 ओवर के बाद. हर
महादेव नंदुरबार के 44 रन, यानी सिर्फ उनको अभी चाहिए 47 विष्णू मामा यानी ससाने व 3 मोहन रन मामा आना मुरगुडे बाकी है, यांचंही ठीक है। स्वागत। अभी ये चौथी गेंद, 3 रन सिर्फ चाहिए उनको शेष ये मैच जीतने के लिए। अभी क्या हो गया, बोल्ड हो गया, क्या हो गया, बोल्ड, ओके ओके, आउट हो गया है। बैट्समैन आए हो, स्ट्राइक पर है राजेश और नॉन स्ट्राइक पे है योगेश। स्ट्राइक पर है राजेश और नॉन स्ट्राइक पे है योगेश, और बॉलिंग एंड पर है मीडियम पेसर हमारे अनिल भाई। देखते हैं वो क्या कर पाते हैं अपनी टीम के लिए। और ये ऑफ साइड की दिशा में मारा हुआ शॉट, अच्छी शॉट, अच्छी फील्डिंग। 1 मिनट, बोल रहा हूं 2 रन चाहिए, 2 रन सिर्फ अभी जीतने के लिए। अपनी नेक्स्ट बॉल, और ये वाइड का इशारा ऑफ साइड की तरफ से, वाइड। इस अतिरिक्त रन को जोड़ते हुए सिर्फ 1 रन चाहिए, बराबर ना, 1च पाहिजे ना आता। इक्वल होगी ये मैच, स्कोर्स आर लेवल, ओनली 1 रन टू विन फॉर आर महादेव नंदुरबार। 1 रन चाहिए उनको जीतने के लिए। और ये वाइड का इशारा लेग की तरफ से, और ये मैच हर हर महादेव नंदुरबार जीत गए। उनका हार्दिक हार्दिक